नमस्कार. आज आपण एका खूप सुंदर रचनेवर बोलणार आहोत. ही रचना आपल्याला सांगते की आपल्या बाहेरील जागा कितीही लहान असली तरी आपल्या आतमध्ये, आपल्या मनात एक अमर्याद जागा असते. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. तर सुरुवात होते एका खूप साध्या पण तितक्याच खोल वाक्याने, झोपडीत स्वप्न मोठी असतात. पण जागा जागा मात्र खूपच लहान असते. आणि इथेच याच एका वाक्यात या पूर्ण रचनेचं सार दडलेलं आहे. एका बाजूला आहेत अमर्याद स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला आहे मर्यादित दिसणारं वास्तव. तर मग हा जो संघर्ष आहे ना, त्यातला पहिला भाग आपण पाहूया, अभाव विरुद्ध आशा. म्हणजे कमीत कमी गोष्टींमध्ये सुद्धा ताकद कशी सापडते हे बघूया. बघा, भिंती जुन्या असतात. त्या जीर्ण झालेल्या भिंती म्हणजे काय? तर आपल्या परिस्थितीचे एक प्रतीक. पण आशा आशा मात्र नेहमी नवी असते, ताजी असते. ती कधीच जुनी होत नाही, कारण ती आपल्या आतून येते, परिस्थितीमुळे नाही. कधीकधी तर छत सुद्धा गळतं. याचा अर्थ काय? की संकट फक्त आजूबाजूलाच नाहीत, तर ती वरूनही कोसळू शकतात. पण मन कधीच कोसळत नाही. बघा, बाहेरच्या छताला मर्यादा आहेत, ते तुटू शकतं. पण आपल्या मनाची जी ताकद आहे ना, तिला कोणतीच मर्यादा नाही. म्हणजे डोळ्यांना काय दिसतं? तर अभाव, कमतरता, सगळीकडे अभाव दिसतो. पण तरीही हिंमत मात्र अगदी ठामपणे उभी असते. हाच तो खरा संघर्ष आहे. परिस्थिती अभाव निर्माण करते, पण हिंमत आपल्याला त्यावर मात करायला शिकवते. आणि हीच जी हिंमत आहे ना, ती आपल्याला एक दिशा दाखवते. कितीही थकवा असला तरी पुढे काय करायचं याची एक स्पष्टता मिळते. दिवसभराच्या कष्टानंतर डोळ्यात थकवा तर असतोच, तो संघर्ष आणि मेहनत सगळं काही सांगून जातो. पण तरीही भविष्याची दिशा एकदम स्पष्ट असते. म्हणजे शरीराला आलेला थकवा मनाच्या स्पष्टतेच्या आड कधीच येत नाही. हीच तर आपल्या आतल्या शक्तीची खरी किमया आहे, नाही का? आणि हाच विचार आपल्याला शेवटचा आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे घेऊन जातो, तो म्हणजे मनातलं उजेड, आपल्या स्वप्नांचा प्रकाश. साहजिकच घरात दिवे कमी असतात, ही एक भौतिक मर्यादा आहे, जो बाहेरचा अंधार दाखवते. पण स्वप्नांचा उजेड, तो खूप मोठा असतो. खरं तर आपल्या आतला हा प्रकाश इतका तेजस्वी असतो की बाहेरच्या अंधाराची आपल्याला पर्वाच वाटत नाही. तर मग हे सगळं बघितल्यावर एक प्रश्न मनात येतो की नक्की मोठेपणा आहे कुठे? आणि उत्तर अगदी सोपं आहे. मोठेपणा जागेत नाही, तो मनात असतो. आपली खरी जागा, आपलं खरं वैभव हे आपल्या मनातच आहे. आणि म्हणूनच आजचा हा विचार संपवताना आपण सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपल्या मनातली जागा किती मोठी आहे? आपण आज अशा जगात राहतोय जिथे सगळीकडे फक्त प्रगतीची चर्चा आहे. पण कधी विचार केलाय की या प्रगतीचा नेमका अर्थ काय आणि या सगळ्याच्या बदल्यात आपण नकळतपणे काय गमावत चाललो आहोत? चला, या स्रोताच्या आधारे हेच समजून घेऊया. हाच तो प्रश्न आहे ज्याच्या भोवती आजची आपली सगळी चर्चा फिरणार आहे. आपण भौतिक गोष्टींमध्ये तर खूप पुढे निघून गेलो, पण या धावपळीत, या स्पर्धेत आपल्या हातून खरंच काहीतरी महत्त्वाचं निसटून गेलंय का? चला तर मग सुरुवात करूया त्या बदलांपासून जे आपल्या डोळ्यांना स्पष्ट दिसतात. ती प्रगती जी अगदी सहज दिसते. आणि मग बघूया त्या बदलांमागे आपण कोणती किंमत मोजतोय. रस्ते रुंद झाले, पण याच रस्त्यांवर चालणाऱ्या माणसांची मनं मात्र अरुंद होत गेली. म्हणजे बघा, भौतिक अंतर तर कमी झालं, पण आपल्या मनातल्या भिंती त्या मात्र दिवसेंदिवस उंचच होत गेल्या. उंच इमारती वारल्या, पण माणसं जोडणारी नाती मात्र खाली कोसळली. या इमारतींनी तर आभाळाला स्पर्श केला, पण माणसांमधील संवाद जमिनीवरच राहिला. तो हरवूनच गेला कुठेतरी. शहरांची गर्दी वाढली, पण याच गर्दीत एकटेपणा मात्र अधिकच खोलवर रुजत गेला. आजूबाजूला हजारो चेहरे असूनही माणूस आतून मात्र एकटाच राहिला, स्वतःच्याच शोधात. बरं, हे तर झालं बाहेरच्या जगाचं. आता जरा आपल्या आतल्या जगात डोकावून पाहूया. आपल्या वैयक्तिक अनुभवांमध्ये काय बदललंय ते समजून घेऊया. शब्द खूप जाणे, पण त्या शब्दांमागचा अर्थ मात्र हरवून गेला. आजकाल बोलणं खूप होतं, कम्युनिकेशन 24 तास सुरू असतं, पण खरा संवाद तो कुठेतरी थांबलाय. चेहऱ्यावर हसू तर दिसतंय, पण आतून माणूस मात्र तुटत चालला आहे. आपण सगळेच जणू काही मुखवटे घालून फिरतोय, पण त्या मुखवट्या मागे ज्या जखमा आहेत त्या तशाच आहेत, भळभळत्या. आयुष्याचा वेग प्रचंड वाढला, पण या वेगाच्या नादात शांतता कुठेतरी खूप मागे राहून गेली.
आपण सगळेच पुढे जाण्याच्या एका शर्यतीत धावतोय आणि गंमत म्हणजे या शर्यतीत आपण स्वतःलाच मागे सोडून दिलंय. आणि या सगळ्या चर्चेनंतर आपण येऊन पोचतो ते एका अंतिम निष्कर्षावर. या प्रवासाचं सार काय आहे? आणि मग शेवटी एक गोष्ट लक्षात येते की प्रगती तर झाली, खरंच झाली. पण या प्रगतीच्या प्रवासात माणुसकी मात्र खूप मागे सुटून गेली. आणि म्हणूनच हा स्रोत आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो की प्रगती आणि माणुसकी या दोन्ही गोष्टी एकत्र नांदूच शकत नाहीत का? असा काही मार्ग नाहीये का जिथे प्रगती तर होईल पण त्यासाठी आपल्याला आपली